सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त ब्रह्मनाळ या गावात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले। आता या गावाला पुन्हा सावरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हे संपूर्ण गाव दत्तक घेतलेले आहे। सांगली कोल्हापुरातल्या प्रलयात जिथं बोट उलटली ते ब्रह्मनाळ गाव वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलंय। 3500 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या पुनर्वसनाची सर्व जबाबदारी प्रकाश आंबेडकरांनी उचलली आहे। जे महत्वाचं आहे की ज्यांची जनावरं मेलेली आहेत, तर मेलेल्या जनावरांची ज्यांची नावं आहेत त्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत आणि जनावराला जनावर आम्ही आता देण्याचा तो निश्चय केलेला आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी त्यासाठी काल पूर्णपणे रिपोर्ट्स मागवलेले आहेत आणि ज्यांची जनावर वाहून गेलेले आहेत त्यांना जनावर सुद्धा देण्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे। हे एक सगळ्यात महत्वाचं काम बाळासाहेब करतायत या पुनर्वसनामध्ये। आणि ज्यांची घरं जमीनदोस्त झालेली आहेत, ज्यांच्या घराच्या भिंती पडलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी येत्या 22 तारखेला या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर 4 इंजिनियर पाठवत आहेत आणि त्याच्यानंतर तो रिपोर्ट पूर्ण झाल्यानंतर 15 गौंडी येऊन श्रमदानातून गावांची पडलेल्या घरांची डागडुजी करणं, सरकारची मदत कधी येईल, त्यांच्या नोटिफिकेशन कधी निघतील, फंड कधी मंजूर होईल, याच्यामध्ये आम्ही बसणार नाही आहोत। बाळासाहेबांनी या गावाचं पालकत्व घेतलेलं आहे। माणसांनी हे जग उभं केलेलं आहे। माणसं आपले संसार परत उभी करू शकतात। माणसं कष्ट करतील, घरं बांधतील, सगळं करतील। सरकारने द्यावं मग माणसांनी करावं। माणसं सरकारच्या जीवावर जगलेली नाहीत आजपर्यंत। माणसांनी स्वतः उभं केलेलं आहे। शेती वाडी संसार सगळं जे काय ते यातनं पण माणसं उभा राहतील आणि एक कलाकार म्हणून मला आत्मविश्वास आहे की हे गाव परत उभं राहील। आणि मानसिक जे खच्चीकरण लोकांचं झालेलं आहे हे सगळ्यात मोठं नुकसान आहे मला असं वाटतं। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातून कृष्णा आणि येरळा नदीच्या संगमावर असणारं हे गाव ऊसाची शेती या गावात मोठ्या प्रमाणावर केली जाते। जवळजवळ 90% गाव हे शेतीवरच अवलंबून आहे। बोट उलटून 17 लोक यात गेली आणि शेतीला याचा मोठा फटका बसला। आम्हाला वंचित आघाडीच्या हे ना सगळी सोयी मिळालेल्या आहे। इथून पण दवा मिळाला, जेवण खाणं मिळालं, सगळ्या सोयी मिळाल्या। इथून पुढे पण आमची घरांची जे पडझड झाली त्यांची बी ते सोय करणार आहे। आता ज्या घराची पडझड झाली त्या घरात म्हणजे एक राहायला पण माणसं नाहीत घरात, ते पडलेली तसंच राहिलेलं आहे। आणि ज्याची आता घर म्हणजे हे आहे जरा चांगली ते धुवून करून ते आपल्या आपल्या घरातनी व्यवस्थित आहे। इकडं सगळं पडलेलंच आहे। मागचं अजून आम्ही घरात बी गेलो नाही, बाहेरच्यांच्या घरात आहे आणि झोपायला शहरात जातो। आता केल्या म्हणजे व्यवस्था सगळी पाक चांगली केली आहे। दवाखाना सगळं केला आहे आणि खाया पिया सगळं व्यवस्था केली आहे। काय आता गेलेल्या वस्तू काही एवढं मोठं कोण देणार नाही। बरोबर, फ्रीज गेलंय, गोजऱ्याचं कपाट गेलंय, बेड गेलाय, सगळं गेलंय। वंचित आघाडीच्या लोकांनी आम्हाला एवढी मदत केली की दवाखाना परत आम्हाला जे लागते जे सामान सगळं आम्हाला पोच केलेलं आहे। पण शाळेतले म्हणजे लोक पण हे केलं।